आज सकाळी बरोबर 8:30 वाजता शिर्डीला जाणारी एसटी बस त्यांनी रिक्षाला धडक देऊन जबरदस्त ऍक्सिडेंट, मोठा ऍक्सिडेंट सांगतात तसा ऍक्सिडेंट झालेला आहे। जाग्यात एक महिलेचा मृत्यू झाला आणि दुसऱ्या 2 हॉस्पिटलमध्ये जखमी आहेत आणि एवढ्या निष्काळजीपणे बस चालवून त्यांनी ऍक्सिडेंट केला आहे। ह्याची भरपाई 100% त्या महिलेच्या परिवारांना मिळाली पाहिजे। अशाच वारंवार आताच MECBचा मोठा एक ऍक्सिडेंट झालेला, त्याच्यावर काय दखल चालले, काय कारवाई चालली हे पण आम्हाला माहिती नाही साधा। त्या हिशोबाने मोठा प्रश्न आहे का हे कोण हँडल करणार। दोघं आपापल्या ठिकाणी व्यवस्थित होते, तेच सांगू शकता की चूक कोणाची आहे ती। त्यामुळे आपण असं काय भाष्य करू शकत नाही चूक कोणाची आहे ती। मैं इस वक्त खड़ा हूँ विरार के पोस्टमार्टम अस्पताल के ठीक बाहर। आज कविता कोल्हे नामक एक महिला जो 55 वर्ष की बताई जा रही है, उनकी दर्दनाक मौत हो जाती है एसटी बस चालक की लापरवाही की वजह से। प्राप्त जानकारी के अनुसार अरनाला गांव में एसटी बस अपने शिरडी के लिए गंतव्य के लिए रवाना हो रही थी। उस समय वहां से निकलती हुई अपनी दिशा को छोड़ते हुए दूसरी दिशा में पूनम नामक जो रिक्शा चालिका थी वो अपने रिक्शा को चला रही थी। उस समय एसटी बस आता है, चालक अपनी बस को लेकर और टक्कर मार देता है, जिसके बाद पीछे बैठे पैसेंजर कल्पना कोल्हे और मीनाक्षी, कल्पना कोल्हे 55 वर्षीय, उनकी जगह पे मौत हो जाती है। तो वहीं जो मीनाक्षी थी उनके पैर जख्मी हो जाता है, टूट जाता है। बताया जा रहा है कि पैर इतना भीषण तरीके से जख्मी हुआ है कि उसका इलाज होगा, पुनः वापस जुड़ेगा या नहीं जुड़ेगा, ये बहुत बड़ी बात है। फिर से मीनाक्षी अपने पैरों पे खड़ी हो पाएगी कि नहीं हो पाएगी, इस पर बहुत सारे सवाल खड़े हो गए हैं। जिस प्रकार से दर्दनाक हादसा हुआ, इसके अलावा वहां के ग्रामीणों ने साफ तौर पे कहा है, जिस प्रकार से जयेश घरत को अभी तक बिजली के करंट लगने की वजह से जो मौत हुई थी पोल पे चढ़े हुए जयेश घरत ने, उस पर अभी तक जो न्याय नहीं मिला है। क्या कल्पना कोल्हे को न्याय मिलेगा? जिस प्रकार से एसटी बस चालक की साफ तौर पे गलती नजर आ रही है, उसने अपना दिशा छोड़ा, टक्कर मारी और जगह पे जिस प्रकार से कल्पना कोल्हे की मौत हो जाती है। संपूर्ण प्रकरण पर स्थानीय सरपंच नंद कुमार घरत ने क्या कुछ कहा, जरा वो भी सुनिए। आज सकाळी बरोबर 8:30 वाजता शिर्डीला जाणारी एसटी बस त्यांनी रिक्षाला धडक देऊन जबरदस्त ऍक्सिडेंट, मोठा ऍक्सिडेंट सांगतात तसा ऍक्सिडेंट झालेला आहे। जाग्यात एक महिलेचा मृत्यू झाला आणि दुसऱ्या 2 हॉस्पिटलमध्ये जखमी आहेत। त्या पण एक मुली तर मला वाटते तिचं वय असेल 25-26, त्या हिशोबाने ती आज हॉस्पिटलमध्ये तिचा पाय कंप्लीट तुटलेला आहे आणि एवढ्या निष्काळजीपणे बस चालवून त्यांनी ऍक्सिडेंट केला आहे। तिथल्या स्थानिकांनी, बघणाऱ्यांनी आणि मी पण थोड्या 1-5 मिनिटात तिथे मी पोहोचलेला होता, मी पण बघितलं का किती त्यांनी दाबून गाडी मारलेली आहे। तो निष्काळजीपणा, ह्याची भरपाई 100% त्या महिलेच्या परिवारांना मिळाली पाहिजे। चांगल्या इथून लोकांच्या प्रतिक्रिया होत्या, संताप होता, त्यांना मी थांबवलं का कुठलीच नुकसान करायची नाही, गव्हर्नमेंटची बसला हात लावायचा नाही, काय करायचं नाही, ड्रायव्हरला मारायचं नाही, एवढा कंट्रोल करून सुद्धा आम्ही जे सरकारी यंत्रणा असतात 108 नंबर ॲम्ब्युलन्स तो पुण्याला लागला। तिथे मी बरोबर 8:40 कॉल केलेला, ती ॲम्ब्युलन्स कमीत कमी त्यांना 1 तास लागला ॲम्ब्युलन्स पोहोचायला। तिथपर्यंत आमचे लोकनेते हितेंद्रजी ठाकूर यांनी एक ॲम्ब्युलन्स इमर्जन्सी पाठवली आणि त्याच्यात आम्ही पेशंट नेलेले आहेत। आणि दुसरी जी डेथ झालेली, मृत्युमुखी झालेली महिला कल्पना, यांना आता सरकारी हॉस्पिटल पंचनाम्यासाठी आणलेले आहे। त्यांच्यासाठी खरोखरच दुःखाची घटना झालेली आहे आमच्या अर्नाळ्याला। अशाच वारंवार आताच MECBचा मोठा एक ऍक्सिडेंट झालेला, त्याच्यावर काय दखल चालले, काय कारवाई चालली हे पण आम्हाला माहिती नाही साधा। त्या हिशोबाने मोठा प्रश्न आहे का हे कोण हँडल करणार। या महिलेच्या कुटुंबाला चांगल्यात चांगला भरपाई मिळाली पाहिजे। साथ ही साथ भारतीय जनता पार्टी के भूपेश राउत ने क्या कुछ कहा वो भी सुनिए। उन्होंने साफ तौर पे कहा कि स्थानीय आमदार स्नेहा दुबे पंडित इस संपूर्ण मामले को गंभीरता से लेते हुए आगे कार्यवाही के लिए अधिकारियों से बातचीत कर रही हैं और न्याय के लिए किस प्रकार से दस्तावेज इकट्ठा किए जाएं या किस प्रकार से जांच हो, इसकी भी बातचीत कर रही हैं। भूपेश राउत ने संपूर्ण मामले को लेकर, हालांकि वो उनका कहना है कि वो वहां पर उपस्थित नहीं थे, भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ता भूपेश राउत हो चाहे विजय भोईर, वहां वो उपस्थित नहीं थे, लेकिन संपूर्ण घटना को सुनकर जो उन्होंने बताया, जरा सुनिए उन्होंने क्या कुछ कहा। परिस्थिती अशी झालेली आहे की आता अर्नाळा पर्यटन क्षेत्र घोषित झाल्यानंतर इकडे पर्यटकांचा ओघ वाढलेला आहे। तसंच वाहतुकीमध्ये आता रिक्षावाले बघितले आणि बस समोरून येत होती आणि रिक्षा समोरून त्याच्या ऑपोजिट जात होती। दोघं आपापल्या ठिकाणी व्यवस्थित होते। आता ऍक्सिडेंट घडल्यानंतर काय नक्की प्रकार झालेला आहे, पण याच्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झालेला आहे, विनाकारण तिचा मृत्यू झाला आणि जी रिक्षा चालक होती ती पण गंभीर जखमी झालेली आहे। तिला आता नायर हॉस्पिटलमध्ये पाठवलेलं आहे, तिचा तिकडे उपचार चालू आहे लवकरात लवकर, अशी आपण यंत्रणा राबवलेली आहे तिकडे। चूक आता बघा प्रत्यक्ष दिवशी ज्यांनी पाहिलेलं आहे तेच सांगू शकता की चूक कोणाची आहे ती। त्यामुळे आपण असं काय भाष्य करू शकत नाही चूक कोणाची आहे ती, पण सगळे लोक म्हणतात की बसवाली चुकी आहे असं म्हणतात। आता पुढे आम्ही आमच्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांना फोन केला, त्यांनी नायर हॉस्पिटलमध्ये फोन करून जी आता महिला गंभीर जखमी आहे तिच्यावर लवकरात लवकर उपचार करण्यासाठी ते फोन केलेला हॉस्पिटलमध्ये आणि त्यांना
त्यांना गेल्या गेल्या लगेच तिकडे ऍडमिशन याचा बंदोबस्त केलेला आहे. आता भरपाईबद्दल सध्या आपण काय बोलू शकत नाही, पण प्राथमिक तत्वावरती जी महिला गंभीर जखमी आहे तिचे मिस्टर जे आहेत ते आता ॲम्ब्युलन्स मधून गेलेले आहेत आणि त्याला सांगितलं की कोणत्या प्रकारची मदत लागली आर्थिक तर सांगा, आम्ही त्याला सहकार्य करू नक्की. अब देखना ये होगा, जिस प्रकार से भूपेश राउत ने साफ तौर पे कहा कि ये जांच का विषय है, वहां पर मैं उपस्थित नहीं था, तो खैर अब क्या इस संपूर्ण मामले की उसी प्रकार जिस प्रकार से हर्ष सेन की करंट लगने के बाद मौत हुई, अभी उसकी जांच अभी भी चल रही है या जांच होगी, तमाम तरह की आश्वासन मिल रहे हैं, क्या जयेश गरत वाले मामले भी जांच और तमाम तरह के आश्वासन मिल रहे हैं, तो क्या एसटी बस चालक की लापरवाही से हुई कल्पना कोले की मौत पर भी जांच आश्वासन चलेगा या कल्पना कोले के परिवार को न्याय मिलेगा? तो जिस प्रकार से कल्पना कोले का परिवार है, बताया जा रहा है वो पूरनपोली बेचकर अपने परिवार का उदर निर्वहन कर रही थी, आर्थिक स्थिति पूरी तरह कमजोर है, ऐसे में उनकी सहायता करने के लिए, उनको न्याय देने के लिए क्या वर्तमान सरकार भारतीय जनता पार्टी की आगे आएगी या फिर से आश्वासन देकर इस पूरे मामले को जांच आदि पर ढकेल देगी?